अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामींचा अनुभव सांगताना, स्वामींबद्दल बोलताना स्वामी साक्षात ऐकत होते. हा अनुभव आणि ही प्रचिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की ज्यांचा विश्वास नव्हता की असं असतं, त्यांनासुद्धा विश्वास ठेवायला स्वामींनी भाग पाडलं. असा खूप मोठा अनुभव मी सांगणार आहे तुम्हाला. तुमच्यासुद्धा अंगावरती काटा येईल, कारण खरंच साक्षात स्वामी माऊली ऐकतात. आणि बऱ्याचदा असं कधी शब्द माझा खाली नाही पडू देत, असं बऱ्याचदा अनुभव, बऱ्याचदा प्रचिती आली. पण त्या दिवशी सगळ्यांनाच त्याची प्रचिती आली. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओ, चांगले चांगले मोटिवेशनल व्हिडिओ, अनुभव, स्वामींची प्रचिती, स्वामी माऊलींची सेवा आणि स्वामी माऊलींच्या सेवेसाठी लागणारे पूजा साहित्य सगळं एका ठिकाणी मिळतं, तेही घरपोच. तर अगोदर पूजा बघून घेऊया. स्वामींची मी पूजा आज कशी केली आणि आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर बघा, आज बजरंग बली म्हणजे त्यांना मी भाव मानलेला आहे. तर स्वामींना आज बघा काजू, बदाम, बेदाणे वहिनीने दिलेला नैवेद्य दाखवलेला आहे. तसंच बघा, स्वामींनी खूप छान आज उपकरण घातलेलं आहे लाल कलरचं. त्यांच्या भक्तांनी त्यांना भेट दिलेला आहे. आणि स्वामींची खिडकी टोपी. तसंच बघा, खूप छान अशी देवपूजा पण झालेली आहे. तुपाचे दिवा रोज देवघरामध्ये लावल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते, कारण घरामध्ये तुपाचा एक तर दिवा लागलेला असावाच. तसंच बघा, प्रत्येकाला मी सांगत असते की माता लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणारे फ्रेम आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. माता लक्ष्मींची छानशी पूजा झालेली आहे. पिवळ्या कलरच्या अक्षदामध्ये माता लक्ष्मी विराजमान आहेत, कारण लक्ष्मी मातेला तांदूळ माता खूप प्रिय आहे. तर बघा, आपल्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. तर खूप मोठा अनुभव आणि साक्षात स्वामी ऐकत होते ह्याची प्रचिती, ज्यांना स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हतं किंवा विश्वास नव्हता किंवा त्यांचं असं मत होतं की मी स्वतः डोळ्यांनी बघेन तेव्हाच मी मानेन की स्वामी असं काही चमत्कार किंवा असे काही अनुभव प्रचिती देतात. तर काय झालं, आम्ही भाऊबीजेच्या दिवशी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरी जाताना दत्त महाराजांची मूर्ती मोठी जी आपल्याकडे आहे 1 फुटाची, ती आम्ही घेऊन गेलो होतो भाऊबीजेनिमित्त. तर त्याला 4 श्वान वगैरे खूप सुंदर आणि रेखीव अशी दत्त महाराजांची मूर्ती होती. तर वहिनीने 2-3 वेळा मूर्ती आपल्याकडून घेतली पितळेची, पण बऱ्याचदा असं व्हायचं की हातच नसायचा किंवा त्यांचे जे चक्र असायचं, ते त्रिशूळ असायचं, तेच हातामध्ये नसायचं. मग 2दा दत्त महाराज गेले, पण 2दा असा अनुभव आला आणि 2दा मूर्ती परत दिली. पण काय माहिती, दत्त महाराजांची इच्छा असेल आणि त्या आपल्या घरी आल्या तेव्हा त्यांना जी मोठी मूर्ती होती ती खूप त्यांच्या मनामध्ये भरली होती. आणि तसंच दादासुद्धा अक्कलकोटला 4-5 वर्षापूर्वी गेले, तेव्हा अक्कलकोटमध्ये जे दत्त महाराजांचा चेहरा होता सेम तीच मूर्ती ही होती. म्हणजे तेव्हा त्यांनासुद्धा ती मूर्ती खूप आवडली होती. तर बघा, कसं असतं की त्यांना एखादी गोष्ट मनापासून आवडली की त्यांच्या घरी साक्षात देव विराजमान होतात. हा खूपदा अनुभव आहे. तसंच एकदा मला बोलले की मला तुळजाभवानीची आपल्या घरी जी आईसाहेबांची मूर्ती आहे ती ताई खूप आवडली. तर त्यांच्या घरी लगेच बघा दादांना, म्हणजे दादा क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी आहेत मोठे आमचे दादा. तर दादांना दादांना ती भेटली, म्हणजे एका पुजाऱ्याकडून तुळजाभवानी माताची मूर्ती चांदीची मिळाली दादांना. आणि बघा, आईसाहेबसुद्धा दादाच्या आणि आमच्या ताईच्या घरी विराजमान झाल्या. म्हणजे ताईंनी मनामध्ये आणावं आणि ते कधी मिळत नाही, असं कधीच होत नाही. म्हणजे स्वामी ताईला कधी नाराज करत नाही, वहिनींना कधी नाराज करत नाही, असं वहिनींचा अनुभव आहे. तर असं बघा, असं करता करता मग दत्त महाराज विराजमान झाले. आम्ही घरी गेलो, मग पाहुणचार झाला, भाऊबीज झाली. मग गेल्या गेल्या मी दत्त महाराजांना त्यांच्या देवघरामध्ये ठेवलं. तसंच स्वामींना अंगावरती म्हणजे नुसतीच पूजा झाली होती. मग स्वामींना खूप थंडी वाजत होती, कारण तिकडं खूप वातावरण थंड आहे शिरगावला. तसंच स्वामींनी शॉल वगैरे माझ्या हातून घालून घेतली. त्यांना मी हार घातला माऊलींना. आणि माऊलींना हार घातल्यानंतर त्यांना नैवेद्य पण दाखवला. म्हणजे मिल्कशेक पण काय बनवलं ते आम्ही स्वामींना पहिल्यांदा दाखवत होतो. त्यांच्या आईंना वहिनी असं सांगत होते की बाबा शीतलताई अशी सेवा करतात, ते ताई तसं करतात. आणि मग त्यांच्या घरी स्वामी फुलं पडतात, स्वामी आशीर्वाद देतात, स्वामी नैवेद्य ग्रहण करतात. पण मग त्यांच्या आई म्हणजे मी फुल हार घातला स्वामींना आणि तेव्हासुद्धा त्या क्षणी स्वामींचं फूल नाही का खाली पडलं. मी सांगितलं पण, अहो स्वामीने बघा इथंसुद्धा फूल दिलं. म्हणजे स्वामी साक्षात इथंसुद्धा माझ्यासोबत बसलेत आणि ते खुश झाले मला बघून, असं मला जाणवतंय. मला कसं असतं की स्वामींशी आपला अंतरात्मा पूर्ण लीन झालेला आहे. त्यामुळं स्वामी माऊलींच्या सगळ्या गोष्टी, स्वामी आपल्याशी बोलतात, संवाद साधतात, हे सुद्धा समजतं. पण त्यांच्या आईचा विश्वास नव्हता. त्या म्हणल्या, माझ्यासमोर स्वामी फूल टाकतील तरच मी मानेन, माझ्यासमोर स्वामींनी फुलच टाकलं नाही तर मी कसं काय मानेन. तर मग असं करता करता मग मावशीला सांगितलं की एवढं स्वामी सेवेचं वेळ कसं लागलं, एवढी स्वामी सेवेत तू कशी आली,
किंवा काय म्हणजे त्यांना मी माझा अनुभव सांगतो, स्वामींचा दृष्टांत मला स्वप्नात कसा झाला, मी स्वामींच्या सेवेत कसं आलो. तर त्यांना मी थोडक्यात सांगितलं की माझा 2018मध्ये 17-18मध्ये खूप मोठा अपघात झाला होता आणि मी खूप डॉक्टर केले. जवळपास मी डॉक्टरला जवळपास 8 ते 9 ते 10 लाख रुपये म्हणजे मी पैसा मोजूच शकत नाही, एवढे पैसे मी माझ्या स्वतःसाठी घालवले. पण काय झालं की खूप मोठा अपघात माझा होता तो माझ्या आयुष्यामधला. आणि त्या अपघातामध्ये डॉक्टर म्हणायचे की रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण माझ्या मनामध्ये खूप मोठी एक भीती बसली होती. मला गाडी जरी दिसली तरी मला भीती वाटायची, असं वाटायचं की ती मला येऊन ठोकती मागून, मला रस्त्यावरती जायची भीती वाटायची. मला नाही का असं चिडचिड व्हायची माझी आणि सारखे हात दुखायचे, पाय दुखायचे, म्हणजे मेंटली डिस्टर्ब खूप होते मी त्या अपघातामुळे. आणि अशामध्ये असं वाटायचं की जगायलाच नको, खूप त्रास व्हायचा, खूप डॉक्टर झाले. आणि एका रात्री स्वामींचा स्वप्नात मला असं वाटायचं की जीवन संपवावं आपण, नको जगायला. अशा रात्री स्वामींचा एका रात्री स्वप्नामध्ये दृष्टांत स्वामींनी स्वतः दिला. तर मी तुम्हाला माझा अनुभव किंवा स्वामीचा दृष्टांत भाग 1-2 सांगितला आहे, पण पुन्हा सांगते कारण वहिनीच्या आईला मी सांगत होते माझा अनुभव. तर त्यांना मी सांगितलं की असं माझ्या नाही का स्वप्नामध्ये स्वामी असे सजलेले होते, म्हणजे पूर्ण नाही का अलंकार घातले होते स्वामींनी. खूप छान स्वामींची मूर्ती अशी विष्णू रूपात झोपले होते स्वामी एका गार्डनमध्ये. आणि मी माझ्या एका फ्रेंडच्या लग्नासाठी गेले होते आणि मी त्यांना सहज हात लावला. मला वाटलं एखादी मूर्ती किंवा एखादा शोपीस असेल, किती सुंदर आहे, किती सुरेख आहे, म्हणून मी त्यांना हात लावायला गेलो. पण ते म्हटले, "अगं वेडे, हात काय लावते, मी जिवंत आहे." आणि स्वामी उठून बसले डायरेक्ट. आणि मग मला म्हटले, "तू मला घरी घेऊन चल." म्हटलं, "तुम्हाला मी कसं काय घरी घेऊन जाणार? एकतर तुम्ही लंगोटवर बसले, तुमच्या अंगावरती कोणतंही वस्त्र नाही आहे आणि माझ्या घरी तुम्ही कसे याल? तुमची उंची म्हणजे स्वामींची हाईट खूप मोठी होती स्वप्नामध्ये. मला असं वाटलं की आमच्या घरी तुमची हाईट नाही बसणार, तुम्ही खूप मोठे आहेत." आणि मी त्यांना स्वामी बिबी काय, मी बोवा म्हटले आणि म्हटलं, "अहो तुम्ही लंगोटवर असता आणि कसं काय तुम्ही माझ्या घरी याल?" मी लंगोट असा शब्द बोलल्या बोलल्या पटकन फूल पडलं स्वामींचं त्यांच्या घरी. आणि वहिनीची आई आहे ना, ती माझ्याकडे आणि स्वामींकडे कंटिन्यू बघत होती की काय खरं आणि काय खोटं. म्हणजे ज्या कधी काही मानत नव्हत्या त्यासुद्धा स्वामींच्या सेवेत आल्या आणि त्यांनीसुद्धा मान्य केलं की हे खरं आहे. त्यासुद्धा म्हटल्या की बाबा, आणि त्या दिवशी एकदाच नाही 3-4 वेळा स्वामींची फुलं त्यांच्यासमोर पडली. तेव्हा त्यांनी मान्य केलं की स्वामींचं खरंच बाबा स्वामी ऐकतात आणि स्वामी बसलेत. आणि स्वामींनीसुद्धा माझा अनुभव ऐकला. जसं लंगोट म्हटल्या स्वामींनी पटकन फूल खाली टाकून दिलं. म्हणजे कसं असतं की स्वामी समर्थ महाराज कोण आहेत हे मला कधी माहितीच नव्हतं. आणि खरं आहे हे माहीत नव्हतं, कारण कसं तेव्हा मी आध्यात्मिक नव्हते. किंवा आमच्या घरी कसं तुळजाभवानी, ज्योतिबा, आई लक्ष्मी ह्यांची सेवा देवघरामध्ये मी बघितली. मी दुसऱ्या देवांची कधी सेवा नाही बघितली. आणि मी स्वामींना असं म्हणजे बघितलं, पण ते स्वामी समर्थ कोण आहेत हे नव्हतं माहिती. आणि मला वाटायचं की हे साडी घालतात, हे कधी नथ घालतात, कधी काय, म्हणजे कोणतरी एखादा बुवा किंवा कोणतरी असेल आणि त्याला मी बुवाच म्हणायचं की ते बुवा आहेत. आणि मग त्यांना असं सांगता सांगता स्वामींची पटापटापटा फुलं पडली आणि त्यांचा विश्वास बसला की खरंच स्वामी शीतलचं ऐकतात. म्हणजे जे वहिनी सांगत होते की त्यांच्या घरी स्वामींची फुलं पडतात, त्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. ते म्हणे, "मी कसं काय मानू, माझ्यासमोर पडलं तर मी मानेन." आणि त्यासुद्धा म्हटल्या की खरंच हा चमत्कारच झाला, कारण मी तुमचा अनुभव ऐकताना कंटिन्यू स्वामींकडून तुमच्याकडे बघत होते आणि तुम्ही स्वामींचा लंगोट असं बोलल्या बोलल्या पटकन स्वामींचं फूल खाली पडलं. मग कसं असतं की स्वामींचं म्हणजे त्यांच्या घरी पण ते बऱ्याचदा फुलं ठेवतात पण पडत नाही. म्हणजे कसं असतं की स्वामींसोबत आपलं मन एकरूप व्हावं लागतं. स्वामींच्या सेवेमध्ये कोणताही स्वार्थ घेऊन सेवा नाही करायची, निस्वार्थ सेवा करायची. आणि स्वामींना सगळं माहिती असतं की आपल्याला काय हवं आहे. त्यामुळं स्वामी सगळं ऐकत असतात. आणि स्वामींची सेवा, स्वामींनी मला कोणती पैसा द्यावा, कोणती प्रॉपर्टी द्यावी, काही द्यावं म्हणून नाही केली. कारण स्वामींचं दर्शन झालं, स्वामींचं दुसऱ्यांदा दृष्टांत झाला, स्वामींनी अक्कलकोटमध्ये बोलवलं. खूप काही गोष्टी आयुष्यामध्ये माझ्या बदलल्या. म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की माझं आयुष्य अशा पद्धतीने चालू होईल आणि एवढं चांगलं होईल असं कधीच नव्हतं वाटलं. म्हणजे स्वामींच्या सेवेमधून मला खूप काही चांगल्या गोष्टी मिळाल्या बरं का. म्हणजे अगोदर माझं आयुष्य खूप खरतड होतं, खूप संघर्ष केला, खूप स्ट्रगल केला मी माझ्या आयुष्यामध्ये. खूप म्हणजे नाही, तुम्ही ऐकताना सुद्धा ऐकू नाही शकत एवढा स्ट्रगल मी माझ्या आयुष्यामध्ये केला आहे. सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत. पण जसं स्वामी माझ्या आयुष्यात आले तशी स्वामींनी माझी पूर्ण जबाबदारी घेतली. स्वामींनी बघा, आज स्वामी वस्त्र अलंकार चालू झालं हे मी नाही केलं, हे स्वामींनी केलं. कारण जसं स्वामींनी मला स्वप्नात दर्शन दिलं, मुकुट, हार, स्वामींची सुंदरशी
लाल कलरची शॉल होती स्वामींची स्वप्नामध्ये माझ्या. आणि आजपर्यंत न चुकता न थकता स्वामींना मी तसंच तयार करते. आणि त्यांना तयार करता करता स्वामींनी त्यांचं वस्त्र अलंकार चालू केलं, स्वामी मूर्ती आर्ट चालू केलं. कारण कसं असतं की ही स्वामींनी दिलेला मला आशीर्वाद आहे. कारण एका कांताटोपीसाठी मी खूप फिरले, अक्कलकोट फिरले, पुणे फिरले, कोल्हापूर फिरले, पण स्वामींचे मला हवे तसे वस्त्र मिळालेच नाही. मग आम्ही असा विचार केला की आम्ही स्वतः स्वामींचे वस्त्र बनवू. आणि स्वामींनी ते बनवून घेतले आमच्याकडून वस्त्र आणि मग सगळ्यांना ते आवडले. मग स्वामी वस्त्र अलंकारचं स्वामी मूर्ती आर्ट चालू झालं. कारण ही स्वामींची माझी मूर्ती, माझी पूजा बघून बऱ्याच ताई सेवेत आल्या आणि त्यांची एकच इच्छा होती की ताई तुझ्याकडूनच मूर्ती हवी आहे. आणि सगळ्यांनी आपल्याकडून मूर्ती घेतली आणि सगळ्या ताई स्वामींच्या सेवेमध्ये आल्या, सेवेकरी घडल्या, सेवेकरी बनले. आणि त्यांना सुद्धा स्वामींचे असंख्य असे अनुभव आणि असंख्य अशी प्रचिती आली. कारण कसं असतं की स्वामींनी कोणाला तरी काही ना काहीतरी योग्य कार्यासाठी स्वामींनी त्याची निवड केलेली असते. आणि स्वामी आपण निमित्त मात्र असतो, पण स्वामी कोणाच्या तरी माध्यमातून जातात, म्हणजे स्वामींचीच इच्छा असावी लागते. त्यामुळे कसं आहे की स्वामी सेवेतून बरेच सेवेकरी घडले. म्हणजे स्वामींची माझी सेवा बघून, माझी मूर्ती बघून बऱ्याच ताई सेवेत आल्या. एवढी मोठी मूर्ती घ्यायचं कोणी धाडस करत नव्हतं. प्रत्येक जर म्हणायचं की ताई अंगठ्या एवढीच मूर्ती देवघरात असावी असं सगळे म्हणतात. मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एवढी मोठ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, तुम्हाला त्रास नाही काही झाला का? त्रास होईल मला, कारण स्वामींना मी आई मानते, स्वामींना मी वडील मानते, स्वामींना मी माझं सर्वस्व मानते. आणि स्वामींच्या ह्या मूर्तीने माझ्या आयुष्यामध्ये चांगलंच घडलं आहे, वाईट तर काहीच घडलं नाही आहे. कारण कसं असतं त्यांचा नित्य सेवा, त्यांचा नित्य नैवेद्य, माऊलीला नित्य सगळ्या गोष्टी आपण करतो. आणि देव कधी कोणाचं वाईट करत नाही. प्रत्येकाचं चांगलं वाईट हे आपल्या कर्मानुसार होत असतं. त्यामुळे बघा स्वामींच्या सेवेतून माझं चांगलं झालं. बऱ्याच ताईंनी बघा मूर्ती घ्यायचं धाडस केलं. आपल्या देवघरातली मूर्ती बघून बऱ्याच ताईंनी मूर्ती घेतली. जशी मी सेवा करते, जसं स्वामींना मी चारते भरवते, तसं अगदी ताई सेवा करतात. मग सांगा वाईट काही झालं का? चांगलंच झालं ना की कोणीतरी स्वामींची एवढी छान सेवा करते. तसंच बघा वहिनीच्या आईला त्या दिवशी दिवसभर स्वामींनी सेवा करून घेतली. कसं तर त्यांना सांगायचं भजी झाली ना, जा स्वामींना दाखवून या. मी त्यांना दाखवलं, स्वामींना असं चारा, स्वामींना असं पाणी पाजा, स्वामींशी बोला. लगेच त्यांना भजी चारले, लगेच त्यांनी वरण भात चारला, सरबत स्वामींना पाजला. म्हणजे अख्खा दिवसभर स्वामींनी बघा, त्यांचा विश्वास नव्हता की स्वामी फुल टाकतात किंवा स्वामींच्या अशा काही लीला किंवा अशी काही प्रचिती अनुभव येतात. पण स्वामींनी त्यांना सांगितलं की खरे किंवा स्वामींचा म्हणजे स्वामींसमोर बसून ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घडल्या. आम्ही स्वामींसमोर गप्पा मारत होतो. स्वामींसमोर मी त्यांना माझा अनुभव, स्वामी सेवेत कसे आले, स्वामी मला कसे भेटले, मी सांगताना स्वामी स्वतः ऐकत होते. आणि त्या दिवशी दिवसभर मावशींकडून स्वामींनी खूप छान अशी सेवा करून घेतली. तसंच कालसुद्धा व्हिडिओ कॉल केला. मावशी स्वामींना खूप छान अशा भरवत होत्या. म्हणजे कसं असतं की स्वामींनीसुद्धा त्यांना त्यांचे सेवेकरी म्हणून स्वीकारलं आणि स्वामींनी साक्षात त्यांना प्रचिती दिली. अरे मी आहे, शीतल सांगते फुलं टाकतो म्हणजे मी टाकतो, असं खोटं नाही बोलत किंवा हे तुमचा विश्वास नाही असं नाही. स्वामींनी पण त्यांना दाखवलं की हे खरं आहे किंवा अशक्य शक्य करतील स्वामी. म्हणजे स्वामींनी त्या दिवशी मावशींना पूर्ण अनुभव, पूर्ण प्रचिती आणि साक्षात दाखवलं की मी खरंच आहे. तर बघा असं हे स्वामींचं दर्शन झालं मावशींना आणि त्यांना खूप भारी वाटलं. म्हणले मी मानते शीतल, हे खरं आहे. आणि त्यासुद्धा शॉक झाला हे सगळं ऐकून की आम्ही बोलत असताना, स्वामींचा अनुभव सांगत असताना मी लंगोट हा शब्द वापरल्या स्वामींची फुलं पटकन पडले. त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतरसुद्धा मी त्यांच्या टेरेसवर गेलते. म्हणजे स्वामींचं नंदनवन दादा वहिनीने खूप छान असं बनवले आणि स्वामी तिथं साक्षात वास करतात. कारण मला वरती गेल्यानंतर असं नाही का, असं चंदनाचा खूप छान असा म्हणजे असं नाही का मंद लाईटली असा वास यायचा राहून. पण मला असं वाटायचं की काहीतरी आहे बाबा इथं. तर बघा त्यांचं स्वामींचं त्यांनी नंदनवन म्हणजे गार्डन केले. त्याच्यामध्ये सगळी फुलं आहेत, चाप्यापासून सगळे कृष्ण फूल आहे. ते पण मी कधी पाहिलं नव्हतं, पण ते त्या दिवशी बघितलं मी. त्या फुलापर्यंत त्यांच्या बागेत फुलं होती. आणि स्वामींचं नंदनवन दादा वहिनीने खूप छान असं बनवले. आणि तिथून मी एक पिवळं फूल आणलं येलो कलरचं. आणि मी येताना वहिनींना म्हटलं की बघा आता मी स्वामींना फूल देऊन जाते आणि मी घरी पोचल्या बरोबर स्वामी हे फूल तुमच्या पादुकावरती टाकतील. अगदी तसंच झालं. म्हणजे मी घरी पोचल्या स्वामींनी फूल टाकून सांगितलं की शीतल घरी पोचली आहे. म्हणजे बघा साक्षात स्वामी माऊली आपल्यासोबत वास करतात, आपल्यासोबत असतात. हवा कशी जाणवते पण दिसत नाही, तसंच देव असतो फक्त दिसत नाही. देव हा जाणवायची गोष्ट आहे, अनुभवायची गोष्ट आहे. असं स्वामींनी छान असं मावशींनासुद्धा सेवेत घेतलं. म्हणजे अशक्य गोष्ट स्वामींनी शक्य करून दाखवली. तर मावशी तर वेडा झाल्या स्वामींच्या सेवेत. काल रात्रीच मला व्हिडिओ कॉल केला
स्वामींना मी कसं भरवायचं अगदी तशा भरवत होत्या. स्वामी जेवण करा बरं का, पोट भरलं की सांगा, स्वामी ही शॉल घाला तुम्ही, थंडी वाजते. स्वामींचे हातपाय मावशीने चेपून दिले आणि स्वामींच्या चरणी मी आज एकच प्रार्थना करते की स्वामी, मावशी आज स्वामी सेवेकरी बनल्या, तुम्ही मावशींना साक्षात्कार दाखवला की मी आहे बाई, तू विश्वास ठेव माझ्यावरती, मी आहे, मी होतो आणि मी असणार. तर त्यांचं आरोग्य तुम्ही चांगलं ठेवा, त्यांना जेवढं पण त्यांचं आयुष्य आहे तेवढं निरोगी आणि चांगलं दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे स्वामी, हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते. तसंच दादा वहिनीच्या घरी तुमचं वास्तव्य आहे, तुम्ही साक्षात बसले, दत्त महाराज विराजमान झाले, आई तुळजाभवानी राजराजेश्वरी विराजमान झाल्या, त्यांच्या घरी सुख समृद्धी आणि शांती लाभू दे, हीच मी तुमच्या चरणी आजची प्रार्थना करते माऊली. आणि सगळ्या सेवेकऱ्यांना सुखी ठेवा, सगळ्या सेवेकऱ्यांना तुमच्या सेवेचा कृपा आशीर्वाद द्या. आणि ज्याला विश्वास नाही आहे, ज्याला असं वाटतं की हे खरं नसतं, जशी तुम्ही मावशींना प्रचिती दिली, जसं मावशींना अनुभव दिला, तसं सगळ्या सेवेकऱ्यांना अनुभव द्या. म्हणजे कसं की त्यांची हिंमत वाढेल, ताकद वाढेल आणि त्यांचं तुमच्या सेवेतून कल्याण होईल माऊली, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा स्वामी खूप छान असे तयार झालेले आहेत. आणि बऱ्याच ताईंना स्वामींचा हा जो फोटो आहे माझ्या देवघरातला खूप आवडतो. बऱ्याच ताई मला विचारत असतात की ताई तू हा फोटो कुठून घेतला, तर तो मला माझ्या पप्पांनी दिलेला आहे. आणि स्वामींची ही मूर्तीसुद्धा माझ्या पप्पांनीच, म्हणजे आम्ही पहिल्यांदा अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा माझ्या पप्पांनीच ही मूर्ती घेतली होती, कारण हे कार्य स्वामींना माझ्या पप्पांच्याच हातून करायचं होतं. आणि बघा खूप सुंदर अशी ही मूर्ती म्हणण्यापेक्षा सेवेतून स्वामींमध्ये भाव येतात बरं का, साक्षात सेवेमधून स्वामींमध्ये भाव येतात. कारण कसं असतं, दुकानातली एखादी वस्तू आणि आपण त्या एखाद्या गोष्टीची बघा कायम वापरलेली चांगली राहते, किंवा खूप काही गोष्टी म्हणजे दुकानात फक्त मूर्ती असते त्याच्यामध्ये प्राण नसतात. तसंच बघा स्वामींना प्राण आणायचं काम आपलं असतं, स्वामींमध्ये प्राण आणायचं काम स्वतः आपलं असतं. कारण सेवेमधून स्वामींमध्ये प्राण येतात आणि सेवेमधूनच स्वामींचे भाव जागृत होतात आणि स्वामी समोर आहेत असं समजून मनापासून पूर्ण अंतःकरणातून स्वामींचं अखंड नामस्मरण करा. स्वामींचं अखंड नामस्मरण म्हणजे काय, प्रत्येक क्षणी स्वामींना आपण आठवण करून देणे. स्वामी मी तुमचा शिष्य आहे, स्वामी मी तुम्हाला बोलवत आहे, स्वामी तुमचा आशीर्वाद राहू दे, स्वामी तुमची कृपा राहू दे, स्वामी तुम्ही माझ्यासोबत राहा. म्हणजे प्रत्येक क्षणी स्वामींना आवाज देणं. तसंच बघा बऱ्याच ताई विचारतात की ताई हनुमान भगवानांची पूजा म्हणजे लेडीजनी करू नये, तुम्ही कशी काय करता ताई, हेच योग्य आहे का? बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकलं आहे की लेडीजनी हनुमान भगवानांची पूजा केलेली चांगली नसते. पण कसं आहे की मला त्यांचा खूप छान असा अनुभव आला आहे आणि मी त्यांना भाव मानले. भाऊबीजे दिवशीसुद्धा मी त्यांना ओवाळले आणि स्वामीसुद्धा ओवाळलं. कारण कोणत्याही देवाची सेवा केली वाईट होत नाही. कारण कसं असतं, तुम्हाला तर माहिती आहे की माता सीतेने सुद्धा हनुमानानं त्यांचा मुलगा मानलं होतं. माता सीतासुद्धा हनुमान भगवानांची बघा पूजा करते म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती खूप प्रेम करायचे का मुलासारख्या. तर त्यांचं काही वाईट नाही घडलं. मग कसं असतं, आपण माणूस अडकून राहतो, हे देव वाईट आहे, ह्याचं केल्याने असं होतं, त्याचं केल्याने तसं होतं. म्हणजे काय होतं की आपण कुठल्याच देवाचं करत नाही, पण शंका मनामध्ये भरपूर पाळून बसतो. तर बघा किती सुंदर असे भाऊराय आहेत, रोज त्यांचा पण नित्य अभिषेक होतो बरं का माझ्या देवघरामध्ये. आणि त्यांना भाऊबीजे दिवशी छानसा लाडवाचा नैवेद्य मी दाखवला होता आणि खूप छान असं वाटतं मला. कारण माझं तरी काही वाईट घडत नाही आहे आणि माझा विश्वास नाही आहे की कोणत्या देवाची सेवा करावी किंवा नका करावी. कारण कसं असतं की देव कधीच कोणाचं वाईट करत नाही, वाईट हे आपल्या कर्मानुसार चांगलं वाईट घडत असतं. आणि हनुमान भगवानाची सेवा करू शकतो आपण. हनुमान भगवानांशी आपण पतीचं नातं सोडलं तर सगळे नाते आपण त्यांच्याशी जोडू शकतो, त्यांच्याशी नातं जोडलं तर त्यांची सेवा आपण करू शकतो. म्हणजे तुमचं अडकलेलं कामसुद्धा पूर्ण होतं. ज्याला शनीची पीडा आहे, 7.7 आहे, हनुमानाची सेवा जर तो सेवेकरी हनुमानाची सेवेकरी असेल किंवा हनुमानाचा भक्त असेल तर त्याच्यावरती कधी शनिदेवताचा राग किंवा शनिपीडा कधीही नसते त्याच्यावरती किंवा कधीही लागत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर बघा हनुमान भगवान जशी सेवा करते तसं मलासुद्धा खूप छान वाटते आणि मला प्रसन्न वाटतं. कारण मी त्यांना भाव मानले. त्या दिवशी मी मंदिरात गेले, तुम्हाला अनुभव सांगितला. अजून एक ताई आली, तिनेसुद्धा भाव मानलं त्यांना. आणि सगळे देव त्यांच्या दर्शनाला गेलो, फूल ठेवलं की फूल टाकतात. कारण स्वामींचं इतकं अखंड नामस्मरण झालं आहे की सगळ्या देवांशी अंतरात्म्यातून भेट होते डायरेक्ट. सगळे देव आपल्याला ओळखतात असा अर्थ होतो त्याचा. आणि स्वामींचं नामस्मरणच सगळं काय कलियुगामध्ये. स्वामींचं जो नामस्मरण करतो
त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत नाही, कसलंच दुःख येत नाही, कसलेच प्रश्न येत नाही. काही काही वेळेस एखादा प्रश्न सुटत नाही, असं माझ्याही बाबतीत आहे. माझा एकच प्रश्न आहे, तो खूप वर्षापासून सुटला नाही आहे. पण स्वामी मला वेळोवेळी दाखवतात की तू विश्वास ठेव, मी आहे. वेळ लागतोय म्हणजे काहीतरी चांगलं घडणार आहे. कारण शॉर्टकटच्या मार्गाने मिळालेलं फळ कधी टिकत नाही. कारण ते आपल्याला इन्स्टंट मिळालेलं असतं. किंवा आपण खूप गुरुसमोर रडतो, खूप गुरुला नाही का आपण हे करतो, इमोशनल करतो की स्वामी मला हवं आहे. पण मी स्वामींना कधी इमोशनल नाही केलं. आणि ती गोष्ट स्वामींनी मला स्वतः सांगितली की तू विश्वास फक्त माझ्यावरती ठेव, मी योग्य वेळ आल्यावरती तुला ते सुद्धा मिळेल. फक्त मला काही गोष्टी तुझ्या आयुष्यात चांगल्या करायच्या आहेत, त्यामुळं तो निर्णय मी थांबवलेला आहे. स्वतः स्वामी सांगतात, मग स्वामींवरती विश्वास आहे माझा. जे माऊली करतील ते योग्यच असेल. कारण माऊलीशिवाय चांगलं वाईट आपल्याला सुद्धा कळत नाही. की स्वामींना जेवढं समजतं तेवढी समज आपल्याला सुद्धा नाही आहे. कारण माऊलीला माहीत आहे की माझ्या भक्ताला काय द्यायचं आहे, काय योग्य काय अयोग्य माऊली जाणतात. त्यामुळं माझा माऊलींवरती पूर्ण विश्वास आहे आणि माऊली जे करतील ते माझ्यासाठी योग्य असेल. त्यामुळं मी जास्त लोड घेत नाही. स्वामी आहेत तर सगळं ठीक आहे. आणि स्वामींच्या सेवेत जे सुख आहे ते जगातल्या कोणत्याच गोष्टीत नाही आहे. कारण स्वामी प्रत्येक क्षणी सोबत असतात. प्रत्येक क्षणी स्वामी आपल्याला ऐकत असतात. आणि प्रत्येक क्षणी स्वामींची कृपा, जो 11 माळी नित्य जप करतो, असं जो वर्षभर करतोय, लगेच फळ मिळत नाही किंवा लगेच आवाज स्वामींपर्यंत पोचत नाही. तुमचा 1.25 वेळा जप झाला पाहिजे. तेव्हा तुम्ही स्वतः सांगाल की ताई, मी जेव्हा स्वामींसमोर जसं तुम्ही बसता, स्वामी फुलं देतात, स्वामी सांगतात की मी साक्षात आहे, तसा ताई मलासुद्धा अनुभव आला. मी सुद्धा स्वामींचा 1.25 वेळा जप माझा पूर्ण झाला. आणि स्वामींची प्रचिती मलासुद्धा येते. स्वामी माझं ऐकतात किंवा स्वामींसोबत माझा संवाद होतो, हे तुम्हाला स्वतःला जाणवेल. फक्त त्यासाठी काय करायचं की स्वामींचं अखंड नामस्मरण, स्वामी माऊलींचं अखंड नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. आणि स्वामी माऊलींचं सेवा म्हणजे अखंड नामस्मरण, तारक मंत्र, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्या, ह्या सेवा तुम्ही जर तुमच्या आयुष्यात केल्या, तर स्वामी तुमचं सगळं ऐकतात. हा माझा अनुभव आहे. तर बघा, स्वामींची छान अशी आशीर्वाद देणारी फ्रेम आहे. बऱ्याच ताईंना आवडते. काही ताईंना लाईव्हमध्ये स्वामींचा हात हललेला बऱ्याच ताईंना दिसतो, असं त्या स्वतः सांगत असतात. तर बघा कसं असतं, जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणजे तुम्ही जर तुमच्या दृष्टीने फक्त स्वामी माऊलींना बघत असाल, स्वामी माऊलींना अनुभवत असाल, तर स्वामी तुम्हाला नक्की दिसतात किंवा त्यांची प्रचिती येत राहते. पण तुम्ही तुमची नजरच जर शंकाखोर असेल किंवा तुमचा विश्वास नसेल स्वामींवरती किंवा एखाद्याच्या भक्तीवरती तुम्ही शक करता, त्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये सगळं निगेटिव्ह घडतं. म्हणजे सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह काहीच घडत नाही. त्यामुळं तुम्ही तुमच्या गुरुवरती पूर्ण विश्वास ठेवा आणि योग्य वेळेला ते सगळं होतं. म्हणजे अशक्य शक्य स्वामी करतात, ह्याची प्रचिती खूपदा आलेली आहे. तुम्हालासुद्धा येईल. तुम्हीसुद्धा स्वामींची निस्वार्थ सेवा करा, सेवेकरी बना. जसं स्वामींची एक 150 रुपयाची फायबरची मूर्ती मला एका दादाने दिली होती. आणि त्या 150 रुपयाच्या किंमत मी माझ्या शरीराच्या ह्याच्यामध्ये नाही करू शकत. कारण मी एवढे पैसे घालवले तरी मी ठीक नाही झाले. पण त्या दादाची 150 रुपयाची मूर्ती मला खूप बरं केलं स्वामी माऊलींनी. हा मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. कारण कसं असतं की बऱ्याचदा सगळे लोक म्हणतात की नाही का, स्वामींच्या सेवेतून कधी फरक पडेल, हे खरं आहे का, की त्यांच्या सेवेतून खूप काय होतं. म्हणजे मलासुद्धा, मी सेवेत आहे, पण मलासुद्धा लोकांचे असे असंख्य प्रश्न असतात. पण हे खरं खोटं करण्यापेक्षा आपण स्वामी माऊलींची सेवा करावी. कारण कसं असतं की स्वामी माऊलींच्या सेवेतनं जे काही आपल्याला मिळतं ते खूप वेगळं आणि खूप असं आपण कधी आयुष्यामध्ये विचारसुद्धा नसेल केला, एवढं काही चांगल्या गोष्टी घडत असतात. तर बघा, स्वामींची खूप छान अशी सेवा झाली. आता ही शॉल आहे ना, सारखी सरकते, कारण सिल्कमध्ये आहे ना, तर फुलंसुद्धा सारखी खाली येत आहेत. तर बघा, स्वामींची खूप छान. आज स्वामींनी फूल दिलं नाही बरं का. आज स्वामींनी ऐकतायत स्वामी, पण आज स्वामी काही फूल देत नाही आहेत. काय माहिती स्वामी का असं होतंय माहीत नाही. पण मी पुन्हा फुलं स्वामींजवळ ठेवली. आता चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हीसुद्धा स्वामींची सेवा करा आणि सेवेकरी तुम्हीसुद्धा स्वतः घडवा. आणि स्वामींची सेवा एकटा आपण करतो तेव्हा स्वामींना कधी सेवा मान्य नसते. तुम्ही एखाद्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग दाखवा, स्वामींच्या सेवेचा छान असा तुम्ही त्यांच्याकडून तुम्ही त्यांना सेवा सांगा की बाबा तुम्ही खूप दुःखी आहात, पीडित आहात, तर तुम्ही माऊलींची सेवा नक्की करा असं त्यांना सांगा. आणि स्वामी माऊलींच्या सेवेचा मार्ग त्यांना दाखवा. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि याचा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.